गॅरी, कसं वाटतंय आता? हाऊ यू फीलिंग? बोलू नकोस माझ्याशी, माझ्या जवळ येऊ नकोस प्लीज. का? काय झालं? काय झालं का काय झालं? दिवसभरामध्ये मला तू एक तरी फोन केलास? हा, काहीतरी काय केला होता मी फोन तुला. वेट, मी दाखवते तुला. माझ्याकडे प्रूफ आहे यार, मी भरपूरदा कॉल केला तुला. हे बघ, हे बघ, किती वेळा कॉल केलाय तुला, तू एकदाही फोन नाही उचललास माझा. मला वाटलं तू झोपला वगैरे असशील, तू म्हटलं का डिस्टर्ब करायचं ना उगाच. शनाया, उगीच खोटं बोलू नकोस. तुला बाकी सगळं करायला वेळ आहे, मला फोन करायला वेळ नाही. त्या ब्युटी पार्लर वालीला ऑफिस मध्ये बोलवायची काय गरज होती? तुला आनंदने सांगितलं नाही सगळं? कुणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण हे खरंय की नाही? शनाया, बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड. या ऑफिस मध्ये ना मी एक माझी पोझिशन क्रिएट केली आहे, आणि ती सुद्धा इतकी वर्ष हार्डवर्क करून. त्यात तू असं काही केलं तर हे सगळे मला नाही का बोलणार? अरे पण ते तसेही बोलतायत ना ऑलरेडी. स्टी बाबा, आपल्या दोघांना कोणी सुखात राहूच देत नाही. तिकडे ते बिल्डिंग वाले आणि तिकडे ते ऑफिस वाले सगळेजण. तर तो आनंद ना, तू जेलस आहे माझ्यावर. बरं, ते चेनी आणि पानवलकरांना पण मी नकोय, मी कोणालाच नकोय यार. नाही नाही, सोड, तू तर काही बोलूच नको. तू फक्त इतरांचा विचार कर. इकडे ती राधिका कटकट करायची म्हणून मी ऑफिस जॉईन केलं. तूच मला ऑफिस जॉईन करायला लावलं. आता मी तिथे माझं माझं काम करते, तर त्याच्याशी पण प्रॉब्लेम आहे तुला. आय हेट यू गॅरी, आय एम गोइंग. नो ऐक ऐक बच्चा, असं नाहीये बच्चा. तू एक लक्षात घे ना बच्चा. नो, नो गॉड मी बच्चा, मला काय माहिती नाही. मी निघते इथून, मी चालले. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. मी जाणार आहे दूर कुठेतरी. एनिवे मी तुला नकोय, मला कळलं. अगं नाही नाही, तसं नाही. मला फक्त एवढं सांग, हा, हे सगळे उद्योग ऑफिस मध्ये करायची काय गरज होती? हा, काय करू यार, रोज ऑफिस मध्ये काही ना काहीतरी मीटिंग असते. बरं, सगळ्या मीटिंग इम्पॉर्टंटच असतात. रोज काम करावं लागतं मला खूप. एक दिवस मिळत नाही माहितीये पार्लरला जायला. मग या सगळ्यामध्ये मी एक दिवस म्हटलं ऑफिस मध्ये एकदा बोलव तिला, तर एवढा काय प्रॉब्लेम झाला? नाही, तसं नाही. माझं म्हणणं असं आहे की तुला जायचंय ना पार्लरला, तू जा ना, पण सुट्टी काढून जा. हे सगळे स्टंट ऑफिस मध्ये करायची काय गरज आहे? हा, माझे स्टंट जाऊ दे, तुझ्या स्टंटचं काय? घरी नव्हते तेव्हा ती राधिका आली होती ना इथे. तू का प्रेमाने बघितलंस तिच्याकडे? काय बोलतेस तू बच्चा? असं काही नाहीये, मला बरं नव्हतं, मी झोपून होतो. नाही, मग ती काय खोटं बोलत होती का? तिच्या हातचं जेवलास ना तू? आता शनाया, तू घरी नाही तर मी काही उपाशी राहू का? म्हणजे बरोबर आहे, म्हणजे तू जवळ केलंस तिला. हे असंच करतोस तू, नेहमी असंच करतोस यार. शनाया, तसं नाहीये. तिने मला फक्त नाश्ता आणि चहा करून दिला, डॉक्टर येऊन गेले, दॅट्स इट. दॅट्स इट काय गॅरी? तुला काहीच कसं कळत नाही रे? आधी राधिका सगळीकडे सांगत फिरणार ना, मी माझ्या नवऱ्यासाठी असं केलं तसं केलं. बरं, तू इमोशनल आहेस, तुला लगेच तू अडकशील या सगळ्या गोष्टींमध्ये. यार काय फालतूगिरी आहे, सोड यार. नाही, मला नाही ऐकायचंय तुझं काही. ऐक जरा प्लीज. हे बघ, हे असं काही होणार नाही. एक साधी गोष्ट लक्षात घे, की राधिका ना, तिला हे घरकाम वगैरे जमतं ग. त्यामुळे मी म्हंटल करू दे की तिला, म्हणजे तुलाही जरा हेल्प होईल ना. अरे तू किती विचार करतोस रे माझा. गॉड, आय रिअली लव्ह यू. झोप, तुला झोप येत असेल ना? नाही, मी ओके. नाही, प्लीज झोप. अगं, हा, डोळे तरी बंद कर, शांत, बरं वाटेल. नानीजी, मी निघून राहिले. हा, तिथे लवकर लवकर, काय उशीर झालाय तुला बघ. हो. नानीजी, अथर्व आला ना की त्याला ती खिचडी द्या बरं का. नाही म्हणजे जेवणच होऊन जाईल ना त्याचं. हो देईन, पण तू आता खाली जातेस ना, त्याला वर पाठव. खेळत असेल तो, अंधार होऊन गेलाय, पटकन पाठव, म्हणजे जेवण होऊन जाईल त्याचे वेळेवर. आणि हे बघ, लवकर लवकर जा, आपण घाई करू नकोस. अरे का, अपघात किती होतात हल्ली. काय हे तुझं, लवकर जा म्हणतेस आणि घाई करू नको म्हणतेस. अहो, तुम्ही थांबाव जरा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका. अरे पण बोलण्यात काही सुसंगती नको का? घाई केल्याशिवाय लवकर पोचेल का ती? मग नानीजी, नानाजी, तुम्ही काऊन भांडून राहिले? चला, मला आधीच उशीर होऊन राहिला. त्यांचं ऑफिस 8 वाजता बंद होऊन जाईल. चला. हे बघ राधिके, तो माणूस वेळेचा पक्का हा. एकदम जे काय बोलशील ते शांत डोक्यानं बोल, अजिबात घाई करू नकोस. हा. आपल्या हातून काम जायला नको. हो राधिका, हे म्हणतात ते अगदी खरं आहे. आता हे काम जर नाही मिळालं ना आपल्याला, तर पैसे गोळा करणं फार कठीण होऊन बसेल. बरं,
अथर्व काय झालं? हा? अगं मला मारलं कोणी मारलं तुला? आयुषनी. आयुषनी मारलं? काऊन मारलं रे? मी खेळत होतो मग त्यांनी मारलं आणि मी पण मारलं. काऊन मारलं? हा? माझ्या मुलाला तुमच्या मुलाने मारलं बघा, शर्टही फाडलंय त्याचं. अरे बापरे, अथर्व असं काऊन केलं रे बाबा तू? तुमच्या मुलाला शिकवा जरा. असं काऊन बोलतात? लहान पोर आहेत ती, खेळताना झाली असेल मारामारी, म्हणून काय झालं? अथर्व सॉरी म्हण बरं त्याला. सॉरी. आता दोघांनी शेक हँड करा बरं. आता एक मिठी मारा बरं छान. झालं, भांडण मिटलं की नाही आता? चला आता हे घ्या बरं. हं? हे घे आयुष, तू घे. आता नीट वागायचं हा. येते ताई, सॉरी हा. वा राधिके, सिच्युएशन फर्स्ट क्लास हँडल केलीस अगदी. हो राधिका, हे म्हणतात ना अगदी खरंय. त्या आयुष्य आईची बोलतीच बंद झाली बघ. खूप दुखतंय का रे बाळा? आपण तुला मलम लावूया. हा नानीजी, याला खूपच लागले, मी जरा मलम पट्टी करते याला. हा उशीर होतोय तुला, मी इथेच घेऊन येते. काय रे, मारामारी करतोस? हा, आणि तुला करायची असेल ना तर लक्षात ठेव, एकदम स्ट्रॉंग झालं पाहिजे. कोणी असं आपल्यावर झालं? हात उगारला ना, त्याला दुसरा हात उगारायचा, समजलं का? हा कापूस. लाव. हा, तुला काय सांगितलं आता? रडायचं नाही. इकडे ये इकडे. बरं नाही, होईल नाही, ना, बरं होईल, पटकन. बरं होईल. ये इकडे ये, जवळ. ये. आ आ हळू हळू हळू. आ आ. हा नाही ना झाली आज झालं. बरं होऊन जाणार आता पटकन. चल बाळा, आता घरात जाऊया, मी जेवायला घालते तुला. आता थोड्या वेळाने मलम लावू. हा आईला जाऊन येऊ. हं? चला 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 चल चला चल चल चल, तू निघ आता, लवकर निघ. हा हो. हा. अगं राधिका, तू अजून इथे गेली नाहीस? अगं रेवती, तिकडेच जाऊन राहिले ना. ते अथर्व जरा पडला ना, म्हणून मलम लावत होती त्याला. कारण का देतेस तू? तुझी ही कारण ते लोक ऐकून घेणार आहेत का? अगं अशाने चालून आलेली संधी घालवशील तू. असा बिझनेस नाही करत. मला नाही वाटत हे कॉन्ट्रॅक्ट तुला मिळेल. असं काऊन बोलून राहिली तू? अगं हे पण महत्वाचंच होतं ना. हे सगळं ते लोक ऐकून घेणार आहेत. हे बघ, हे कॉन्ट्रॅक्ट जर तुला मिळालं नाही ना तर गुरुनाथचे पैसे परत करता येणार नाहीत तुला. नाही रेवती, मला नाही असं वाटून राहिलं. मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. माझं वाईट काऊन होईल? आणि हे बघ रेवती, माझा नवरा आणि माझा मुलगा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे राहतील. आणि एक लक्षात ठेव, ही लढाई आपणच जिंकणार. चल येते आता. नानाजी येते. नानाजी, हं. कठीण आहे हिचं. ती राधिका आहे रेवती. वाईट गोष्टीला चांगलं बनवणं हेच तर तिचं टॅलेंट आहे. ती कोणाला बदलणार नाही आणि कोणासाठी बदलणार पण नाही.